नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वास्तिक पारधी ITC मार्क्समध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण धानाची कापणी करतो, चुरणी करतो, त्याच्यानंतर आपल्या जी धानाची जी पाडी असते, कोंडाळी असते, ते आपण बघत आहात की काही शेतकरी मित्र काय करत असतात की आपल्या शेतामधील पूर्ण पाडी जी कोंडाळी असते ते पूर्णपणे अशा प्रकारे जाळून टाकतात। तर हे जाळणे योग्य नाही। तर हे जाळल्याच्या कारण जे आपल्या जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ते संपूर्णपणे मरून जात असतात, संपुष्टात येत असतात। तर त्याचा मॅनेजमेंट कसे काय करायचे आहे तर ते आपण बघून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, जे हे आपण पाहत आहात की पाडी पूर्णपणे पडलेली आहे, तर या पाडीमध्ये आपल्याला काय करणं आहे, पूर्ण बांधीवर पूर्ण पाणी भरून घ्यायचे आहे। आणि जे आपले ट्रायकोडर्माचे डिकम्पोजर आहे, त्या डिकम्पोजरनी जे आपण प्रति बांधी किंवा प्रति एकड 1-2 किलो घेऊन पूर्णपणे आपण ज्या प्रकारे खताची फवारणी करतो त्या प्रकारे पूर्ण या बांधीवर फवारणी करून घ्यावी। त्या कारणाने काय असते की 10 ते 15 दिवस जर आपण पूर्ण पाणी भरून ठेवलं आणि ट्रायकोडर्माची फवारणी केली तर पूर्णपणे सडून जाईल आणि खाद बनून जाईल। हा एक उपाय झाला। आणि त्याच्यानंतरचा उपाय म्हणजे साधा उपाय असा आहे की पूर्ण पाणी भरून आपलं जे युरिया खत असते तर प्रति एकर 25 किलो जर आपण टाकले तर त्याच्याने सुद्धा पूर्णपणे सडून जाईल आणि आपले खत तयार होऊन जाईल। तर शेतकरी मित्रांनो, आपण अशा प्रकारे जाळू नये आणि आपल्या खताला, आपल्या जे शेत आहे त्या शेताला चांगले खत व्हावे म्हणून जाळून किंवा डिकम्पोजर घालूनच त्याला पूर्णपणे सडवून घ्यावे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्ले स्टोअरवरून आजच ITC मार्क्स ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा। वन्य समस्यांसाठी आमचे टोल फ्री क्रमांक 1800 1030 545 वर संपर्क साधा। धन्यवाद।